स्वागत है आप सबका केबीसी न्यूज में। मैं हूं अतीकुर रहमान। नगर परिषद की ओर से दिव्यांगों को दिया जाने वाला फंड 2012 से बकाया होने के कारण बीते दिन युवा नेता विक्रम धोने के नेतृत्व में प्रशासन पदाधिकारियों के खिलाफ प्रदर्शन किया गया। दरअसल लगभग 30 दिव्यांगों के लिए नगर परिषद धनराशि रोकी रखी गई है। इस धन की मांग जब दिव्यांगों द्वारा की गई तो कुछ अधिकारियों एवं पदाधिकारियों ने धन की मांग करने के कारण धमकी दी। हमारे संवाददाता सांगली ने बताया कि इसके बाद लगातार वहां के युवा नेताओं द्वारा प्रशासन एवं पदाधिकारी के खिलाफ नारेबाजी की जा रही है और 3 दिसंबर को कलेक्टर कार्यालय के सामने आंदोलन की चेतावनी दी कि सभी आंदोलनकर्ता कार्यालय के सामने अपना सिर मुंडवाकर आंदोलन करेंगे। राज्य शासनाच्या नियमानुसार दिव्यांग कल्याण निधी 3% सुधारित शासन निर्णय 2018 प्रमाणे दिव्यांग कल्याण निधी 5% एकूण उत्पन्नाच्या देणं जत नगर परिषदेनं राज्य शासनाच्या नियमानुसार देणं बंधनकारक असताना सुद्धा जत नगर परिषदेने 2012 पासूनचा दिव्यांग कल्याण निधी जत शहरातील दिव्यांगांना देण्यात आलेला नाही। म्हणून यापूर्वी आम्ही जत नगर परिषद प्रशासनाला गेले वर्षभर पत्रव्यवहार करतोय, पण जत नगर परिषद दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्याबाबत उदासीन आहे। यापूर्वी सुद्धा आम्ही दिवाळीपूर्वी दिव्यांग कल्याण निधी खर्च करावा अशी मागणी केली होती, नाही अन्यथा दिवाळीत आपल्या कार्यालय नगरपालिकाच्या कार्यालयासमोर शिमगा करण्याचा इशारा देण्यात आला, तरी सुद्धा जत नगर परिषदेनं नेहमीप्रमाणे उदासीन भूमिका घेतली। म्हणून आज जत नगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधी एकीकडे दिवाळी साजरी करत असताना या शहरातील दिव्यांग बांधव नगर परिषदेच्या दारात शिमगा साजरा करत आहेत। हे जत नगर परिषदेच्या दृष्टीने खेदाची बाब आहे। निषेधार्थ जत नगर परिषदेच्या कृतीच्या निषेधार्थ आज जत शहरातील दिव्यांग बांधव नगर परिषदेच्या दारात खरडा भाकऱ्या खाऊन निषेध करतील आणि याची दखल घेऊन नगर परिषदेनं लवकरात लवकर प्रलंबित असलेला देणं बंधनकारक असलेला दिव्यांग कल्याण निधी लवकरात लवकर द्यावा, अन्यथा यापुढेही आम्ही जोपर्यंत प्रलंबित दिव्यांग कल्याण निधी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वारंवार वेगवेगळी आंदोलनं करत राहू, जत नगर परिषदेचा निषेध करत राहू। जो निधी देणं बंधनकारक असताना सुद्धा देण्यास उदासीन असणाऱ्या जत नगर परिषदेचा निषेध म्हणून आज एकीकडे देशभर दिवाळी साजरी होऊन पुरणपोळी खाल्ली जात असताना त्यांच्या निषेधार्थ जत शहरातील दिव्यांग बांधव खरडा भाकरी करून निषेध सादर करतील आणि शिमगा साजरा करत आहेत। ही जत नगर परिषद प्रशासनाने याची थोडी तरी खेद हे करावा आणि लवकरात लवकर दिव्यांगांच्या हक्काचा देणं बंधनकारक असलेला निधी खर्च करावा, एवढीच आमचं नगर परिषद प्रशासन या निषेध आंदोलनाच्या खरडा भाकरी आंदोलनाच्या निमित्तानं त्यांना आव्हान आहे।